मला कळते तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये, पण हे बघा डिसिजन तुमचा आहे. अँड लेट मी क्लिअर वन थिंग, या गौतमच्या किडनॅपिंगशी माझा काहीही संबंध नव्हता. आता डिसिजन तुमचा आहे, तुम्ही ठरवा आणि मला कळवा. खोटं बोलतोय. तू ताईशी ज्या प्रकारे वागलाय त्यावरून थोडी गडबड तर वाटते, पण त्याच्यावरती भरोसा ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. शरू शरू शरू, व्हॉट अ स्मार्ट गर्ल. तुला तर माहितीच आहे तुमच्याकडे माझं ऐकण्याशिवाय दुसरं ऑप्शन पण नाहीये. आणि तुला तर माहितीच आहे मी किती ऑनेस्ट आहे. मांडवात माझं आणि आसावरीचंच लग्न होणार, आणि मग पैसाही माझा आणि आसावरीही माझी. पमा, चल येतो ग. डबा घेतला का? ते ठेवलंय ना तू, घेतला. हा लवकर या. पमा, पमा काय झालंय? काय नाही. बोल. तो हॉलवाला आहे ना, तो आपल्याकडनं जरा जास्तच पैसे घेतोय आणि सगळे पैसे आपण हॉलवरच खर्च केले तर मग बाकीचं काय करायचं? देवाणघेवाण आहे, मानपान आहे, कपडे आहेत, पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि ते एवढा सगळा विचार करून काय होणार आहे का? कसं करूया? पमा, माझ्या डोक्यात रात्रभर हेच चालू होतं. हे बघ, आपल्या घरातलं हे पहिलं लग्न आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित करावं लागेल, कळलं? हे बघ, मी बोललो एकाशी, तो देतो बोलला. तू नको ना काळजी करू पमा. परवा मला एवढं भाषण दिलंस ना, स्वामी सगळं व्यवस्थित करतील म्हणून, मग तू का तोंड पाडून बसलीस? फक्त मी तोंड पाडून बसले का? आणि तुमचं काय? बघ हसलो, हस आता. चल येतो. पमा, पमा, मम्मी पमा, ठीक आहे बाहेर घेऊन चल. पमा, सावकाश आहे. सावकाश सावकाश. सावकाश इथे बस, बस येते. बस. काय होतं? पाणी घे. पाणी घे, पाणी घे. पाणी. काय होतंय तुला? स्वस्त वाटतं आणि गरम होतंय. आता गरम तर होणारच आहे ना ग मुंबईत. मला तर असं वाटतंय ना की मुंबईला ना देवाने कुकर बनवून टाकलंय आणि आपण त्या कुकर मध्ये उकडतोय असंच वाटतंय मला. हनू, मम्मी डॉक्टरांकडे जायचं का? पप्पा डॉक्टरांकडे नेऊया, मी लगेच फोन करते केम हॉस्पिटलमध्ये. गरज नाही बाय, नको. करू दे तिला फोन. तू स्वतःची काळजी घेतेस हा पमा? अहो ऑर्डर एवढी मोठी केवढी कामं पडलीत. अगं कामं होत राहतील, पण त्यासाठी तब्येत चांगली पाहिजे ना. हा बाय, तू डॉक्टरला फोन. नाही थांब, चल मी येतो तुझ्यासोबत. चल. हो. नाही, तुम्ही आलात तर मग 1 दिवसाचा पगार कट होईल. तुझी तब्येत बरी नाही, तुम्ही कामाला जायचं. काल तर म्हणे 1 दिवसाचा पगार कट होतो म्हणून. काय तू पण. बाय, बोल ना ग. बरं मी सांगते. पप्पा तुम्ही जा, मी नेईन डॉक्टरकडे. काळजी घे ग पमा. हा चला. सो आपले प्रोडक्ट्स प्रीमियम ब्रँडपेक्षा स्वस्त आणि ऑर्गॅनिक आहेत. युजली असं नसतं. आपली ही कंपनी नाही. खाली बसा, आपली वेगळी आहे, काम करा. एनिवे, सो युजली असं नसतं, पण आपण आता हे असं करत आहोत कारण आपली लॉन्चिंग स्कीम आहे. आपल्याला लवकरच मोठ्या हॉटेल्समध्ये आपले क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि कॉस्मेटिक सप्लाय करण्याची ऑर्डर मिळणार आहे. त्यासाठी मार्केट रिसर्चमधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपलं प्राईम प्रोडक्ट म्हणून आपण काय प्रेझेंट करणार आहोत. आणि हो,
किचन क्लीनर्सची नवीन रेंज आपण इंट्रोड्यूस करत आहोत. त्याची लॉन्च डेट सुद्धा जवळ येते. सो त्यासाठी इमिडिएटली आपल्याला सेल्स टीमकडून रिसर्च रिपोर्ट हवा आहे आणि ॲडव्हर्टायझिंग टीमकडून इंटरेस्टिंग आयडियाज हव्यात. सो हे सगळं टू बिगिन विथ मी एक बेसिक इन्फॉर्मेशन दिले. आय होप यू ऑल गॉट माय पॉईंट. झाला क्लॅप. महिला मंडळ, यू अंडरस्टँड ना व्हॉट मिस तायडी मॅम एक्सप्लेन. तायडी, इंटरेस्टिंग नेम हा. No, no, no. What is talking? Tidy, no name. Her name Miss Sharwari. I call Tidy. No, you call. Huh? Baki, what your name? इदित्री. Ibitri? इदित्री. Same. Yeah. I call tree. Tree easy. You look pink tree. I call tree. You understand na what Tidy explain? No, I don't have that skill set. तुला कळलंय? नाही मग हसतो काय? काम कर ना. हा? थांब 2 मिनिट. काय बोलते तायडे? ही जेनजी म्हणजे कायच यार, म्हणजे डायरेक्ट हातवर करून मोकळी झाली. आता काम सांगितल्यावर बॉसनी सांगितलेलं काम मला माहितच असतं असं नाही ना. पण मी काय बोलतो, ओके बॉस करतो आणि आपण ट्राय करतो ना. ही डायरेक्ट नाही बोलते यार. हिला सांग जरा, हिचं इंग्लिश पण मला काय कळत नाही. हा स्किल सेट पण माझ्या डोक्यावरचा आहे. आपल्याला कसं सोपं इंग्लिश लागतं ना. यस सर, आय फॉलो यू. स्टँडअप कॉमेडी सुरू आहे का इथे? हे काय आहे? What happened, sir? तुम्हाला बेल कर्व्स कसे अंडरस्टँड करायचे कळत नाही? मागच्या रिपोर्ट नंतर आपला जो काही सेल झाला तो सगळा अपडेट करा असं सांगितलेलंही कळत नाही का? वाटेल तसे नंबर्स ऍड केलेत, मनाला येईल ते फिगर्स ऍड केलेत. हे सगळं दाखवू मी ऑडिटला? कंपनी बंद पडेल माझी. तुम्हाला सगळ्यांना हा काय लहान मुलांचा खेळ वाटला का? शाळेत शिकून आला आहात का? आता बेसिक मॅथमॅटिक्स शिकवण्यापासून सुरुवात करू. सॉरी सर, मी सांगते तिला. काय काय सांगाल आणि कोणाकोणाला सांगणार तुम्ही? ही ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटने पाठवलेली बेसिक कॉन्सेप्ट आणि एका प्रीमियर लक्झरी सोपची ऍड, यात काय फरक आहे मला सांगा? काय झोपा काढत येता ऑफिसमध्ये? आर यू ऑल स्लीप वॉकिंग? सगळ्यात चुका, सगळ्यात घाई, प्रिसिजनच नाहीये. गृह उद्योग करत नाही आहोत आपण. ही माझी कंपनी आहे जी मला सक्सेसफुल करायची, पण तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे मला बंद करावी लागेल ती. हसणं, खिदळणं, नुसता टाइमपास. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं नाहीये इथे मी. कामं करा चोख. फोकस, कॉन्सन्ट्रेशन हे शब्द माहिती असतील तर वापरा. इथे कोणीही तुमचा मेकअप, तुमचे कपडे अशा ट्रिवियल गोष्टीकडे बघणार नाहीये. इथे फक्त आणि फक्त तुमचं काम बघितलं जाईल. त्यामुळे हे असे वुमन कार्ड वापरून तुम्हाला जर कामं होतील असं वाटत असेल ना, निघायचं इथून.